उद्याची रात्र साधीसुधी अमावस्या नाही, तर ती आहे दर्श शनी अमावस्या. जर तुमच्या घरात सतत भांडणे होत असतील, मुलांच्या प्रगतीत अडथळे येत असतील किंवा पतीच्या नशिबाला कोणाची तरी नजर लागली असेल, तर उद्या सकाळी घराच्या उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायला विसरू नका. हा छोटासा चमत्कार तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करेल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार भाविकांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आपल्या शास्त्रात म्हटलंय, अंधारानंतरच प्रकाशाची किंमत कळते आणि अमावस्या ही अशीच एक तिथी आहे जी आपल्या आयुष्यातील अंधार म्हणजे सर्व नकारात्मकता दूर करण्याची ताकद ठेवते. उद्या दर्श शनी अमावस्या येत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव हे कर्माचे फळ देणारे देवता आहेत आणि जेव्हा अमावस्येचा संयोग त्यांच्याशी येतो तेव्हा निसर्गात एक विशिष्ट ऊर्जा निर्माण होते. आपल्यापैकी अनेक जण रोज मेहनत करतात. स्त्रिया घरासाठी दिवसभर राबतात, पती बाहेर जाऊन कष्ट करतात, मुलं अभ्यासात डोकं लावून बसतात. पण तरीही कधीकधी असं वाटतं की काहीतरी चुकतंय. घरात बरकत राहत नाही, विनाकारण चिडचिड होते किंवा नवीन कामात यश मिळत नाही. आपण म्हणतो ना, केलं तर होते पण पदरात पडत नाहीये. जर तुम्हालाही असंच वाटत असेल तर समजून जा की घराच्या वास्तुदोषामध्ये किंवा बाहेरच्या नकारात्मक ऊर्जेमध्ये काहीतरी अडथळा आहे. आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो थेट तुमच्या घराच्या उंबरठ्याशी संबंधित आहे. उंबरठा म्हणजे लक्ष्मीचं प्रवेशद्वार. जुन्या काळात आपली आजी पणजी उंबरठ्याची पूजा का करायची? कारण तेथूनच सुख आणि समृद्धी घरात प्रवेश करते. उद्याच्या या विशेष तिथीला उंबरठ्यावर कोणती विशिष्ट वस्तू ठेवायची ज्यामुळे तुमच्या पतीच्या कामात प्रगती होईल आणि मुलांची बुद्धी तल्लख होईल, हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. पुढच्या काही मिनिटांत आपण पाहणार आहोत दर्श शनी अमावस्येचा नेमका शुभ मुहूर्त काय आहे, उंबरठ्यावर कोणती एक वस्तू गुप्त ठेवायची आहे आणि ही वस्तू ठेवताना कोणता मंत्र किंवा मनात इच्छा बोलायची आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजचा हा विशेष आणि माहितीपूर्ण व्हिडिओ. नमस्कार, आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. उद्या अतिशय महत्त्वाची आणि प्रभावी अशी दर्श शनी अमावस्या आहे. शास्त्रामध्ये आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अमावस्येच्या तिथीला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे. विशेषतः जेव्हा ही अमावस्या शनिवारी येते किंवा शनिदेवाच्या उपासनेसाठी महत्त्वाची असते, तेव्हा ती आपल्या आयुष्यातील नकारात्मकता काढून टाकण्याची मोठी संधी असते. अनेक वेळा आपण खूप कष्ट करतो, पण पदरी यश पडत नाही. घरात सतत आजारपण, आर्थिक चणचण किंवा मुलांच्या प्रगतीत अडथळे जाणवतात. जर तुम्हालाही असे वाटत असेल की तुमच्या घराला कोणाची तरी दृष्ट लागली आहे किंवा कामात यश मिळत नाहीये, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे उंबरठ्याशी संबंधित एक प्रभावी उपाय जो तुमची कितीही कठीण इच्छा असेल तरी ती पूर्ण करण्यास मदत करेल. दर्श अमावस्या म्हणजे काय? ज्या दिवशी चंद्र पूर्णपणे अदृश्य असतो त्या रात्रीला दर्श अमावस्या म्हणतात. ही तिथी पितृतर्पणासाठी आणि कुलदेवतेच्या पूजेसाठी सर्वोत्तम मानली जाते. शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी केलेले उपाय हे इतर दिवसांपेक्षा 10 पट जास्त फळ देतात. असे म्हणतात की ज्यांच्या कुंडलीत शनिदोष किंवा साडेसातीचा प्रभाव आहे त्यांच्यासाठी हा दिवस वरदान ठरतो. आपल्या हिंदू संस्कृतीत घराचा उंबरठा हा केवळ लाकडाचा तुकडा नसून ते एक ऊर्जेचे प्रवेशद्वार मानले जाते. लक्ष्मीचे आगमन आणि नकारात्मक शक्तींचे दमन हे उंबरठ्यावरूनच ठरते. अमावस्येच्या दिवशी बाहेरच्या वाईट शक्ती घराकडे आकर्षित होतात. अशा वेळी जर आपण उंबरठ्याची योग्य विधीने सुरक्षा केली तर घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य टिकून राहते. आता आपण वळूया आपल्या मुख्य उपायाकडे. हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी किंवा सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी करायचा आहे. नीट समजून घ्या. तुम्हाला लागेल एक छोटासा पिवळा किंवा पांढरा कागद.
थोड्या मोहरी, एक चिमूटभर काळे तीळ आणि खडे मीठ. सर्वप्रथम सकाळी अंघोळ झाल्यावर उंबरठा स्वच्छ पुसून घ्या. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला हळद कुंकवाचे लेपन करा आणि मध्यभागी एक छोटे स्वास्तिक काढा. आता त्या कागदावर छोटे काळे तीळ आणि मीठ ठेवा. त्याची एक छोटी पुडी तयार करा. ही पुडी घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर बाहेरून आत येताना उजव्या बाजूला ठेवा. जर तुम्हाला पुडी ठेवायची नसेल तर एका छोट्या मातीच्या दिव्यात मोहरीचे तेल टाकून त्यात थोडे काळे तीळ टाकून तो दिवा उंबरठ्यावर लावा. हा उपाय करताना मनात आपल्या कुटुंबाच्या प्रगतीची आणि आरोग्याची इच्छा व्यक्त करा. माझ्या पतीची प्रगती होऊ दे, मुलांच्या मार्गातील अडथळे दूर होऊ दे असा संकल्प मनात धरा. हा छोटासा दिसणारा उपाय इतका प्रभावी का आहे? मीठ आणि काळे तीळ नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात. शनिदेवाला काळे तीळ आणि मोहरीचे तेल प्रिय आहे. यामुळे शनीची वक्रदृष्टी कमी होते. जेव्हा घरातील नकारात्मकता कमी होते तेव्हा पतीच्या नोकरीत, व्यवसायात वृद्धी होते आणि मुलांचे मन अभ्यासात एकाग्र होते. तुमची कितीही जुनी किंवा कठीण इच्छा असेल तर या दिवशी केलेल्या प्रार्थनेमुळे ती नक्कीच पूर्ण होते. तर भाविकांनो, उद्याच्या दर्श शनी अमावस्येला हा उंबरठ्याचा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा. लक्षात ठेवा, शास्त्र किंवा उपाय हे तेव्हाच फलद्रूप होतात जेव्हा आपली भावना शुद्ध असते. अनेक वेळा आपण मोठे उपाय करू शकत नाही किंवा आपल्याला वेळ नसतो, पण हा उंबरठ्याचा छोटासा विधी तुमच्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यातही तुम्ही सहज करू शकता. हा उपाय केल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी चमत्कार घडेल अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा माझ्या घरातील इडापिडा टळली आहे आणि आता प्रगतीचे मार्ग मोकळे झाले आहेत या सकारात्मक विचाराने कामाला लागा. शनिदेव हे कर्माचे देवता आहेत, त्यामुळे तुम्ही केलेल्या कष्टाला या उपायामुळे दैवी शक्तीची जोड नक्कीच मिळेल. तुमच्यापैकी अनेकांनी विचारलं होतं की ताई, सुतक असेल किंवा मासिक पाळी असेल तर हा उपाय करावा का? तर अशा वेळी तुम्ही स्वतः हा उपाय न करता घरातील इतर कोणत्याही सदस्याकडून करून घेतला तरी चालेल. तसेच जर तुमच्या मनात या उपायाबद्दल किंवा इतर कोणत्याही आध्यात्मिक विषयाबद्दल काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तुमचा एक अनुभव, तुमची एक कमेंट दुसऱ्या एखाद्या भाविकाला प्रेरणा देऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला यापूर्वी अशा उपायांमुळे काही चांगले अनुभव आले असतील तर ते देखील नक्की शेअर करा. आपले हे चॅनल म्हणजे एक कुटुंब आहे आणि आपण सर्वजण मिळून या आध्यात्मिक प्रवासात पुढे जात आहोत. आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुम्ही जेव्हा लाईक करता तेव्हा आम्हाला समजते की आमचे प्रयत्न तुमच्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचत आहेत. तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण दुसऱ्यांचे भले केल्याने आपलेही भले होते. आणि हो, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खालील बटन दाबून सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक महत्त्वाच्या तिथीची माहिती तुम्हाला वेळेवर मिळेल. जाता जाता कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमची सर्व संकटे दूर होवोत आणि तुमच्या घराची, पतीची आणि मुलांची भरभराट होवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.